अपेक्षा आहे तुम्हाला कालचे सर्व कन्सेप्ट कळले असतील। आता आज आपण थोडं महत्त्वाचं आणि वेगळे कन्सेप्ट शिकणार आहोत, बरोबर आहे। परत कन्सेप्ट शिकण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगाल की आज सुद्धा जे शिकवणार आहे हे शिकण्यासाठी तुम्हाला जो बजेटचा चार्ट मी शिकवला आहे, अर्थसंकल्प आहे, या बाजूला कमाई आहे, या बाजूला खर्च आहे, हा अर्थसंकल्पाचा चार्ट तुम्हाला शिकणं गरजेचं आहे, बरोबर आहे। तो तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला पाठ नसेल तर मी तुम्हाला परत एकदा सांगाल त्या चार्टचा फोटो काढून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तो चार्ट तुम्ही पहा, कारण तो खूप महत्त्वाचा आहे। चालेल, चलो सुरू करूया। आता आपण काल शेअर्स म्हणजे काय, बॉन्ड्स म्हणजे काय आणि डिबेंचर्स म्हणजे काय हा एक कन्सेप्ट शिकलो, बरोबर आहे। आता आज आपण शिकणार आहोत ट्रेजरी बिल। ट्रेजरी बिललाच काय म्हणलं जातं, ट्रेजरी बिलला टी बिल्स सुद्धा म्हणलं जातं। आपण हा कन्सेप्ट शिकणार आहोत आणि या कन्सेप्ट नंतर मग आपण ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुटी आहेत, डेफिसिट्स आहेत, त्या डेफिसिट्स आपण शिकणार आहोत। थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे। मला पर्सनली वाटतं की जर समजा तुम्हाला एकदा का हा कन्सेप्ट कळला की तुम्हाला स्वतःला ऑटोमॅटिकली यामध्ये खूप चांगला इंटरेस्ट निर्माण व्हायला सुरू होईल। चालेल, चला सगळ्यात अगोदर आपण पाहूया ट्रेजरी बिल म्हणजे काय। तर ट्रेजरी बिल काय आहे, सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर ट्रेजरी बिल ही एक वचन चिठ्ठी आहे। वचन चिठ्ठी इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला कळेल। वचन चिठ्ठीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, प्रॉमिसरी नोट असं म्हणतात। प्रॉमिसरी नोट, प्रॉमिसरी नोट असं म्हणतात। प्रॉमिसरी बघा, प्रॉमिसरी नोट थोडं बाजूला ठेवूया। तुम्ही कधी 100 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट, 500 रुपयाची नोट काढा आणि त्यावर 2-3 वाक्य लिहिलेले असतात बघा। 6 ते 7 भाषांमध्ये काही वाक्य लिहिलेले असतात। ते वाक्य सेम असतं। काय वाक्य असतं, धारक करता को मैं 10 रुपये देने का वचन अदा करता हूँ। जो धारण करता आहे, ज्या व्यक्तीकडे ही नोट आहे त्या व्यक्तीला मी 10 रुपये देण्याचं वचन अदा करतो किंवा मी प्रॉमिस करतो की ज्या व्यक्तीकडे ही नोट आहे आणि या नोटवरचं जे डिनॉमिनेशन आहे, डिनॉमिनेशन म्हणजे ज्या आकड्या त्या नोटवर लिहिलेलं आहे तेवढ्या आकड्याची व्हॅल्यू देण्याचं मी प्रॉमिस करतो। आलं लक्षात, याला आपण प्रॉमिसरी नोट म्हणू शकतो, पण ॲक्च्युली ती काय असते, ती बँकेची एक नोट असते। प्रॉमिसरी नोट काय असते, खूप सोपा कन्सेप्ट आहे। असा एक पेपर असतो। आता महत्त्वाची गोष्ट, हा पेपर म्हणजे काय, टी बिल आहे, ज्याला आपण ट्रेजरी बिल असं म्हणतो। ट्रेजरी बिललाच आपण काय म्हणतो, प्रॉमिसरी नोट किंवा वचन चिठ्ठी हा सुद्धा शब्द वापरतो, प्रॉमिसरी नोट्स। आता या नोट्समध्ये काय लिहिलेलं असतं, या नोट्समध्ये वरती लिहिलेलं असतं 100 रुपये, इथं वरती लिहिलेलं असतं 100 रुपये। आता महत्त्वाचा मुद्दा, प्रॉमिसरी नोट कोण इश्यू करतं किंवा प्रॉमिसरी नोट कोण जारी करतं, तर लक्षात ठेवा प्रॉमिसरी नोट हे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जारी करतं। प्रॉमिसरी नोट हे RBI इश्यू करतं, पहिला मुद्दा। मात्र प्रॉमिसरी नोट हे RBI जरी इश्यू करत असलं तरी RBI या प्रॉमिसरी नोट कुणाच्या वतीनं जारी करतं, सरकारच्या वतीनं जारी करतं। सरकार कुणाच्या वतीनं जारी करतं, सरकारच्या वतीनं जारी करतं, सरकार। थोडक्यात काय असतं, जर समजा सरकारला मार्केटमधनं तात्पुरत्या कालावधीसाठी पैसे उभे करायचे, बघा पैसे उभे करायचे आहेत तर सरकारकडे 2-3 ऑप्शन्स आहेत। मार्केटमधनं कर्ज घेणं, परदेशामधनं कर्ज घेणं, वित्तीय संस्थांकडनं कर्ज घेणं किंवा सर्वसामान्य लोकांकडनं कर्ज घेणं किंवा पैसे छापणं। तर या सगळ्यांमध्ये जो उपाय सगळ्यात कमी वापरला जातो तो उपाय आहे पैसे छापणं। पैसे छापले की 2 सगळ्यात महत्त्वाचे नुकसान होतात। कसे नुकसान होतात मी शिकवणार आहे, फक्त इथं पाठ करा। पैसे छापले की 2 अत्यंत महत्त्वाचे नुकसान होतात। पहिलं नुकसान आहे महागाई वाढते आणि दुसरं नुकसान आहे तुमच्या पैशांचं मूल्य कमी होतं। परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा, पैसे छापणं हे कोणतंही सरकार प्रिफर करत नाही। पैसे छापले की 2 सगळ्यात पहिले महत्त्वाचे नुकसान होतात। ते 2 नुकसान आहेत, पहिलं नुकसान होतं तुमच्या मार्केटमधील महागाई वाढते आणि दुसरं महत्त्वाचं नुकसान होतं की तुमच्या चलनाचं मूल्य कमी होतं। या 2 कारणांमुळे आपण काय करतो, पैसे छापत नाही, बरोबर आहे। मग अशा वेळेस सरकार काय करतं, सरकार RBI कडे येतं। सरकार, हे मी उलटा डायग्राम काढतो आता, सरकार काय करतं, RBI कडे येतं आणि RBI ला म्हणतं मला पैशांची गरज आहे, मला पैसे दे। मग RBI काय करतं, RBI मार्केटमध्ये ह्या ट्रेजरी बिल इश्यू करतं, ट्रेजरी बिल इश्यू करतं, टी बिल्स जारी करतं। टी बिल्समध्ये काय असतं, वरती लिहिलेलं असतं 100 रुपये आणि इथं खाली लिहिलेलं असतं जो कोणी व्यक्ती हा पेपर विकत घेईल, किती रुपयांना विकत घेईल, हा पेपर विकत घ्यायचा 90 रुपयांना। पहा वरती किती रुपये लिहिलेत, 100 रुपये लिहिलेत,
पण आरबीआय किती रुपयांना विकतीये? 90 रुपयांना विकतीये. तर आरबीआय म्हणते जो कोणी व्यक्ती हा पेपर 90 रुपयांना विकत घेईल व स्वतःकडं 14 दिवस, 91 दिवस, 182 दिवस किंवा 364 दिवस ठेवल, त्या 364 दिवसानंतर मी काय करेल, तो पेपर त्या व्यक्तीकडनं परत विकत घेईल. आरबीआय म्हणते मी परत विकत घेईल आणि त्या व्यक्तीला मी 100 रुपये परत करेल. किती रुपये परत करेल? 100 रुपये परत करेल. मग आता इथं काय झालं, इथं बा सोपा कन्सेप्ट झाला. आरबीआयनं तो पेपर, समजा तुम्ही सगळे लोक मार्केटमध्ये आहात, मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, मी काय केलं, त्या पेपरवरती छापलं 100 रुपये. मग मला सांगा या पेपरची फेस व्हॅल्यू किती झाली? फेस व्हॅल्यू झाली 100 रुपये. फेस व्हॅल्यू झाली 100 रुपये. मी हा पेपर तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला म्हणलो की हा पेपर विकत घ्या. मग तुम्हाला म्हणलं की हा पेपर विकत घ्या, तुमच्याकडे 14 दिवस ठेवा, 91 दिवस ठेवा, 182 दिवस ठेवा किंवा 364 दिवस ठेवा. एवढे दिवस जर तुम्ही पेपर तुमच्याकडे ठेवला तर जेवढे जास्त दिवस तुमच्याकडे ठेवाल तेवढे जास्त पैसे मी तुम्हाला देईन. बरोबर आहे. आणि समजा 364 दिवस हा पेपर तुम्ही तुमच्याकडे ठेवलात तर मी तो पेपर तुमच्याकडनं परत घेईल. केव्हा परत घेईल? 364 दिवसानंतर. आता 364 दिवसानंतर हा पेपर जेव्हा मी तुमच्याकडनं परत घेईल त्यावेळेस तो पेपर तुमच्याकडनं घेईल आणि तुम्हाला मी 100 रुपये देईल. पहा, तुम्हाला पेपर विकताना मी तुमच्याकडनं किती रुपये घेतले होते? 90. आता पेपर तुम्हाला विकतोय आणि तुमच्याकडनं किती रुपये घेतोय? 100 रुपये घेतोय. आलं लक्षात? मी तुम्हाला पेपर विकला आणि तुमच्याकडनं 90 रुपये घेतले. आता तुमच्याकडचा पेपर मी विकत घेतोय माझ्याकडं आणि तुम्हाला किती रुपये देतोय? 100 रुपये देतोय. म्हणजे मला सांगा तुम्हाला किती रुपयांचा फायदा झाला? तुम्हाला 10 रुपयांचा फायदा झाला. का 10 रुपयांचा फायदा झाला? कारण तुमची खरेदी किंमत होती 90 रुपये आणि तुमची विक्री किंमत आहे 100 रुपये. बरोबर आहे. म्हणजे फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे पण विकत कितीला घेतला गेला? 90ला. तर मला सांगा फेस व्हॅल्यूमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळाला आहे की नाही? बघा ना, आपण जेव्हा एखाद्या मॉलमध्ये कपडे विकत घेण्यासाठी जातो, एखादी पॅन्ट आपण विकत घेतो, पॅन्टवर लिहिलेलं असतं 1000 रुपये. दुकानदाराला म्हणतो सर काही डिस्काउंट मिळेल का? तर तो म्हणतो हो 10% डिस्काउंट मिळेल. 1000 रुपये त्या पॅन्टची किंमत झाली, फेस व्हॅल्यू झाली. डिस्काउंट 10% म्हणजे किती रुपये कमी झाले? 100 रुपये. म्हणजे पॅन्ट तुम्हाला किती रुपयांना मिळाली? 900 रुपयांना. म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे किती छापील किंमत आहे त्यावर किती रुपये डिस्काउंट मिळाला? 10% डिस्काउंट मिळाला. सेम इथं सुद्धा हे ट्रेजरी बिल कसे असतात? हे डिस्काउंटेड फेस व्हॅल्यू सहित असतात. बरोबर आहे. पैसे उभे केले जातात, पैसे परत विकले जातात. तर या पूर्ण प्रक्रियेला काय म्हणायचं? या पूर्ण प्रक्रियेला म्हणायचं ट्रेजरी बिल. आता मला सांगा इथं मी काय प्रॉमिस केलंय? जो कोणी व्यक्ती हा ट्रेजरी बिल आत्ता विकत घेईल त्याच्याकडनं मी हा पेपर 90 रुपयांना विकत घेईल आणि मी प्रॉमिस करतो की हा पेपर मी काही दिवसानंतर त्या व्यक्तीकडनं विकत घेईल आणि त्या व्यक्तीला मी 100 रुपये देईल, हे मी त्याला प्रॉमिस करतोय. त्यामुळं ट्रेजरी बिलला आपण काय म्हणतो? ट्रेजरी बिल्सला आपण प्रॉमिसरी नोट्स किंवा वचन चिठ्ठी हा शब्द वापरतो. ट्रेजरी बिल्सला आपण काय शब्द वापरतो? प्रॉमिसरी नोट्स किंवा वचन चिठ्ठी हा शब्द वापरतो. राहील लक्षात? हा सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा आहे. आता आपण याची प्रॉपर डेफिनेशन पाहूया. पहा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, ट्रेजरी बिल्स काय असतात? ही वचन चिठ्ठी असते ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रॉमिसरी नोट्स म्हणतो. पहा, तुम्ही शॉर्ट फॉर्मसाठी जर याला पी नोट्स असं लिहिलं तर लक्षात ठेवा हा शॉर्ट फॉर्म चुकीचा आहे. कारण पी नोट्सचा अर्थ वेगळा होतो, प्रॉमिसरी नोट्सचा अर्थ वेगळा आहे. म्हणून या ठिकाणी आपण शॉर्ट फॉर्म लिहू शकत नाही. वचन चिठ्ठी असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वचन चिठ्ठी आरबीआय द्वारे सरकारच्या वतीनं इश्यू केली जाते, जारी केली जाते. इश्यू कोण करत आहे? आरबीआय. पण कुणाच्या वतीने इश्यू करत आहे? तर सरकारच्या वतीने इश्यू करत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ट्रेजरी बिल हे एक मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे. काय आहे? मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे. सांगा, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केटची आपण काल डेफिनेशन पाहितली. काय फरक आहे? ज्या वित्तीय संसाधनांचा मॅच्युरिटी पिरियड मुदत कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो त्या सर्व वित्तीय साधनांना व त्या मार्केटला आपण मनी मार्केट असं म्हणतो. व ज्या सर्व वित्तीय साधनांचा मॅच्युरिटी पिरियड हा 1 वर्षापेक्षा जास्त असतो त्या मार्केटला व त्या वित्तीय साधनांना आपण कॅपिटल मार्केट किंवा भांडवली बाजार असं म्हणतो. मनी मार्केट मॅच्युरिटी पिरियड 1 वर्षापेक्षा कमी, भांडवल मार्केट किंवा कॅपिटल मार्केट मॅच्युरिटी पिरियड 1 वर्षापेक्षा जास्त. आलं लक्षात?
तर ट्रेजरी बिल हे काय आहे, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे. याचा अर्थ काय होतो, ट्रेजरी बिलचा मुदत कालावधी किती असतो, 365 दिवसांपेक्षा कमी असतो. मॅच्युरिटी पिरियड 1 वर्षापेक्षा कमी आहे. पुढची महत्त्वाचा मुद्दा, ट्रेजरी बिलवर तुम्हाला व्याज मिळत नाही. का व्याज मिळत नाही, कारण ट्रेजरी बिल हे कसं असतं, डिस्काउंटेड फेस व्हॅल्यू सहित असतं. कसं असतं, डिस्काउंटेड फेस व्हॅल्यू सहित असतं. वरती 100 रुपये लिहिलेले असतात आणि तुम्ही कितीला विकत घेता, 90ला विकत घेता आणि त्याचा मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर तुम्ही तो 100ला विकता. तर हा मधला जो डिफरन्स आहे, खरेदी किंमत 90 आणि विक्री किंमत 100, तर हा 10 रुपये जो फरक आहे हा तुमचा प्रॉफिट आहे. क्लिअर. तर हे काय, व्याज मिळत नाही. डिस्काउंटेड फेस व्हॅल्यू सहित असतात. डिस्काउंटेड फेस व्हॅल्यू म्हणजे काय, वरती लिहिले 100 रुपये पण तुम्हाला विकत कितीला मिळते, 90ला. आणि जेव्हा तुम्ही विकताय तर तुम्ही त्या 90ला विकताय का तुमच्या फेस व्हॅल्यूला विकताय, फेस व्हॅल्यूला 100ला, आणि 10 रुपयांचं तुम्ही प्रॉफिट कमवताय. मग यामध्ये काय काय मॅच्युरिटी पिरियड असते, मॅच्युरिटी पिरियड असतो 14 दिवसांचा, त्यानंतर 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस. 364 का, कारण 1 वर्ष किती दिवसांचं असतं, 365.25 दिवसांचं 1 वर्ष असतं. आणि मनी मार्केटचा मुदत कालावधी किती असतो, 1 वर्षापेक्षा कमी असतो. त्यामुळं 364 दिवस राहील लक्षात. 14 दिवसांच्या ट्रेजरी बिलला आपण काय म्हणतो, इंटरमिडिएट ट्रेजरी बिल हा शब्द वापरतो. 14 दिवसांच्या ट्रेजरी बिलला आपण इंटरमिडिएट ट्रेजरी बिल हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आपण वापरतो. राहील लक्षात. परत एकदा लक्षात ठेवा, ट्रेजरी बिल वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यांची मॅच्युरिटी पिरियड वेगवेगळी असते. 14 दिवस, 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवस. सगळ्यात महत्त्वाचे डेफिनेशन लक्षात ठेवा, ट्रेजरी बिलचा सगळ्यात मेन उद्देश आहे, सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने मार्केटमधनं 1 वर्षापेक्षा कमी मुदत कालावधीचे पैसे उभे करणं हा याचा उद्देश आहे. सरकारला खर्च करण्यासाठी जर पैसे कमी पडले तर सरकारने मार्केटमधनं पैसे उभे करण्यासाठी ट्रेजरी बिल वापरणं हा खूप सोपा फंडा होता. चालेल, ठीक आहे. आता आपण बजेटच्या गोष्टी शिकायला सुरू करूया. सगळ्यात पहिला महत्त्वाचा शब्द आहे समतोल अर्थसंकल्प, म्हणजे बॅलन्स्ड बजेटिंग. बॅलन्स्ड बजेटिंगचा अर्थ काय असतो, जेव्हा सरकारची कमाई ही जवळपास खर्चाच्या बरोबरीला असते. जेव्हा सरकारची कमाई ही जवळपास खर्चाच्या बरोबरीला असते, म्हणजे कमाई आणि खर्च हे जवळपास सारखेच असतात, सेम असतात, त्याला आपण बॅलन्स्ड बजेटिंग किंवा समतोल अर्थसंकल्प हा शब्द वापरतो. परत एकदा सांगतो, जेव्हा सरकारची कमाई आणि खर्च हा जवळपास सेम असतो, दोन्हीमध्ये खूप जास्त तफावत नसते आणि थोडंफार 19-20 का इधर उधर फरक होऊ शकतो, तरी लक्षात ठेवा जेव्हा सरकारची कमाई आणि खर्च हे जवळपास सारखे असतात त्याला आपण बॅलन्स्ड बजेटिंग किंवा समतोल अर्थसंकल्प असं म्हणतो. पहिला कन्सेप्ट, राईट. त्यानंतर पुढचा आहे शिल्कीचा अर्थसंकल्प. शिल्कीचा म्हणजे काय, सरप्लस बजेटिंग. जेव्हा सरकारची कमाई ही खर्चापेक्षा जास्त आहे, म्हणजे सरकार जास्त कमवते आणि सरकारला पैसे कमी खर्च करावे लागत आहेत, म्हणजे सरकारने सगळ्या गोष्टींवर पैसे खर्च करूनही सरकारकडे थोडेफार पैसे शिल्लक राहतात, त्याला आपण म्हणायचं शिल्कीचा अर्थसंकल्प किंवा त्याला आपण म्हणायचं सरप्लस बजेटिंग. परत एकदा लक्षात घ्या, जेव्हा सरकारची कमाई ही रिलेटिव्हली खर्चापेक्षा जास्त असते, सरकारकडं पैसे खर्च करूनही सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे शिल्लक राहिलेले असतात, तेव्हा त्याला म्हणायचं शिल्कीचा अर्थसंकल्प किंवा त्याला म्हणायचं बॅलन्स्ड बजेट, त्याला म्हणायचं शिल्कीचा अर्थसंकल्प किंवा सरप्लस बजेटिंग. सरप्लस, सरकारच्या हातामध्ये पैसे शिल्लक राहिलेले असतात, म्हणजे कमाई ही खर्चापेक्षा जास्त असते. क्लिअर. याला म्हणायचं शिल्कीचा अर्थसंकल्प. सोपा आहे, राईट. पुढचं आता आपण काय करूया, एक एक डेफिसिट किंवा एक एक प्रकारची तूट समजून घेऊया. चालेल. चला, सगळ्यात पहिली प्रकारची तूट आहे ती आहे महसुली तूट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रेव्हेन्यू डेफिसिट. तुमचा चार्ट आहे, माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमचा चार्ट काढून पहा किंवा तुमचा चार्ट ओपन करा. माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी तो चार्ट लिहून काढायला हवं तर लेक्चर पॉज करा आणि तुम्ही तो चार्ट सगळ्यात अगोदर लिहून काढा. आता बघा, तुमचा जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये मी तुम्हाला इथं थोडक्यात लिहून दाखवतो. हा समजा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पामध्ये या बाजूला कमाई आहे आणि या बाजूला खर्च आहे, बरोबर. आठवतं, अर्थसंकल्प यामध्ये अलीकडच्या बाजूला सरकारची कमाई आहे, या बाजूला सरकारचा खर्च आहे. कमाई दोन प्रकारची आहे, एक आहे महसुली कमाई
आणि दुसरी आहे भांडवली कमाई. करेक्ट आहे. मी हे पण शिकवलं होतं. महसुली कमाई म्हणजे काय? जी कमाई शॉर्ट टर्म असते, जी कमाई सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते, त्या कमाईला आपण महसुली कमाई असं म्हणतो. दुसरं आहे भांडवली कमाई. भांडवली कमाई म्हणजे काय? जी कमाई लॉंग टर्म असते, जी कमाई ॲट वन शॉट मिळते, तिला आपण भांडवली कमाई असं म्हणतो. सेम खर्च सुद्धा दोन प्रकारचा असतो. एक असतो महसुली खर्च आणि दुसरा असतो भांडवली खर्च. बरोबर आहे. दुसरा असतो भांडवली खर्च आणि याच्या खाली मग बाकीच्या सगळे हेड आपण टाकलेले असतात. मग महसुली तूट म्हणजे काय? ते तर सोपा कन्सेप्ट आहे. महसुली तूट म्हणजे महसुली कमाई आणि महसुली खर्च यांच्यामधील तफावत. जेव्हा तुमचा महसुली खर्च हा महसुली कमाईपेक्षा जास्त असतो, जेव्हा तुमचा महसुली खर्च हा महसुली कमाईपेक्षा जास्त असतो, त्याला आपण महसुली तूट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट हा शब्द वापरतो. बरोबर आहे. आता पहा, महसुली खर्चामध्ये मी काय काय सांगितलं? लोकांच्या सॅलरी आल्या, सरकारनं दिलेलं व्याज आलं, सरकारनं भरलेली फीस, सरकारनं भरलेला फाईन, सरकारचा मेंटेनन्सवरचा खर्च, सरकारचा कन्झम्पशनवरचा खर्च. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की महसुली खर्च हा चांगला नसतो, महसुली खर्च हा अनुत्पादक असतो. महसुली खर्चामधनं कोणतेही भांडवल निर्मिती होत नाही, महसुली खर्चामधनं कोणत्याही कॅपिटल असेटचं क्रिएशन होत नाही. बरोबर, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. याचा अर्थ काय होतो? सरकारचा महसुली खर्च जास्त आहे, याचा साधा सोपा सरळ अर्थ काय होतो? यामध्ये सरळ सरळ सरकारचा अनुत्पादक खर्च वाढलाय असा अर्थ निघतो आणि महसुली तूट वाढणं चांगलं नाही. पहा, महसुली खर्च वजा महसुली कमाई. बरोबर आहे. महसुली तूट वाढली असता सरकारचा अनुत्पादक खर्च म्हणजे काय? नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर वाढतो आणि हा आपल्या इकॉनॉमीसाठी चांगला नसतो. म्हणजे थोडक्यात काय करते? सरकार जे पैसे खर्च करते, हे पैसे सरकार भांडवल निर्मितीसाठी खर्च न करता काही पॉप्युलिस्ट मेजर, सबसिडी देणं असेल, अनुदान देणं असेल किंवा आणखीन तुमचा डिफेन्सवरचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टींवर खर्च करतं, ज्यामधनं रोजगार निर्मिती होत नाही, भांडवल निर्मिती होत नाही, पायाभूत सुविधांची निर्मिती होत नाही किंवा ज्यामधनं दीर्घकालीन असेट निर्माण होत नाहीत, दीर्घकालीन मालमत्ता निर्माण होत नाहीत. यामुळे महसुली तूट जास्त असणं चांगलं नाही, ते इकॉनॉमीसाठी घातक आहे. राहील लक्षात. त्यामुळं फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट जे मी तुम्हाला शिकवणार आहे, FRBM कायद्यानं सांगितलेलं आहे की महसुली तूट ही 0% असावी. कितीवर असावी? महसुली तूट ही 0% असावी असं त्यांनी सुचवलेलं आहे. कळला पहिला कन्सेप्ट? हा पहिला कन्सेप्ट आहे महसुली तूट. सोपा कन्सेप्ट आहे. महसुली खर्च आणि महसुली कमाई यामधील जी तफावत आहे त्याला आपण महसुली तूट असं म्हणतो. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवा, महसुली तूट ही चांगली नसते. महसुली तुटीमधनं आपला अनुत्पादक खर्च वाढतो, जो इकॉनॉमीसाठी वाईट असतो. त्यामुळे महसुली तूट ही वाईट असते, हे लक्षात ठेवा. चालेल? ठीक आहे. हा झाला महसुली तूट. पुढचा कन्सेप्ट आहे अर्थसंकल्पीय तूट. हा थोडा महत्त्वाचा, थोडा इंटरेस्टिंग आणि लॉंग टर्म कन्सेप्ट आहे. हा थोडा व्यवस्थित पद्धतीने आपण काय करूया समजून घ्या. चालेल? चला आपण काय करूया आता, अर्थसंकल्पीय तूट हा इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकूया. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना वापरणं आपण काय केलंय? 1997 पासून बंद केलंय. 1997 पासून आपण काय केले? अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना 1997 पासून आपण बंद केले. काय काय डेफिनेशन काय आहे नेमकी? महसुली तूट कळलं, बाजूला सोडून द्या. आता आपण काय करूया? अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना पाहूया. पहा काय, हा तुमचा अर्थसंकल्प आहे. मग या बाजूला तुमची कमाई आहे, एकूण सगळ्या सोर्सेसमधून आलेली कमाई आहे आणि या बाजूला तुमची सगळ्या सोर्सेसमधून आलेला खर्च आहे, झालेला खर्च आहे. मग अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय? तर ही जी एकूण कमाई आहे आणि हा जो एकूण खर्च आहे यामधला जो डिफरन्स आहे, सरकारची एकूण कमाई आणि सरकारचा एकूण खर्च या दोन्हींमधला जो डिफरन्स आहे, या दोन्हींमधला डिफरन्स म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. आलं लक्षात? महसुली तुटीत आपण काय पाहितलं? फक्त महसुली कमाई आणि महसुली खर्च या दोन्हीमधला डिफरन्स आपण पाहितला. पण इथं आपण काय पाहतोय? तुमचं जे पूर्णच्या पूर्ण बजेट आहे ना, पूर्णच्या पूर्ण बजेटमधली जी कमाई आणि जो खर्च आहे याच्यामधला डिफरन्स आपण इथं पाहितला. आता काय, थोडक्यात एक स्टोरी सांगतो. काय झालं? 1989ला भारतामध्ये आघाड्यांचं सरकार यायला सुरू झालं. कोलिशन गव्हर्नमेंट, आघाड्यांचं सरकार. माहिती ना, म्हणजे जेव्हा एका सिंगल पक्षाकडे बहुमत नसतं, खूप सगळ्या पक्षांच्या आघाडीकडे बहुमत जातं. या प्रकारच्या दोन महत्त्वाच्या आघाड्या किंवा कोलिशन भारतातल्या, म्हणजे एक आहे UPA.
UPAमध्ये काँग्रेस प्लस इतर पक्ष आहेत. UPAचा फुल फॉर्म आहे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी. पुरोगामी म्हणजे प्रगतिशील. दुसरी आघाडी आहे NDA म्हणजे काय, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, म्हणजे राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी, जी BJP प्लस इतर पक्षांची आहे. आता 1989 पासून काय झालं, थोडक्यात एका पक्षाचं सत्ता येणं बंद झालं, रिजनल पॉलिटिकल पार्टीजचा उदय झाला आणि यामुळं आघाड्यांचं सरकार यायला सुरू झालं. आता आघाड्यांचं जे सरकार असतं ना, कोएलिशन जे सरकार असतं ना, त्या सरकारमधले जे सगळे मंत्री असतात किंवा जे आमदार असतात किंवा जे खासदार असतात ना, यांना एक अंदाज असतो की आपण हुकून चुकून आलोय. ते IPL मॅचमध्ये नाही का बघा, अचानक एखादा प्लेअर खूप चांगला चलतो, त्याला स्वतःला सुद्धा माहीत नसतं, राहुल तेवाटेला थोडीच माहीत होतं की तो 1.5 ओव्हरमध्ये 43 रन करणार आहे, बरोबर आहे. असा एखादाच प्लेअर अचानक चलतो IPL मध्ये आणि मग तो निवडून येतो. सेम आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा काय असतं, अचानक त्या आघाडी बनल्यामुळं काही आमदार काही खासदार निवडून येतात आणि त्यांना हे पण माहीत असतं की पुढच्या वेळेस काय आपली सत्ता येणार नाही. अशा वेळी आघाडी सरकारांमध्ये पैसे खर्च करण्याकडे खूप जास्त कल असतो की पैसे खर्च करा, पैसे कमवून घ्या, लोकांना खुश करण्यासाठी खूप सगळ्या योजना काढा जेणेकरून लोक खुश होतील आणि या लॉंग टर्म मेजर नाही घेतले तरी चालतील, पुढच्या वर्षी आपली सहज सत्ता येईल, या पद्धतीने पैसे खर्च करा. आणि याचा निगेटिव्ह परिणाम काय होतो, आघाडी सरकारमध्ये सरकारचा खर्च खूप वाढतो. सेम झालं भारतामध्ये 1989ला आघाड्यांचं सरकार यायला सुरू झालं. 1991ला पण आर्थिक सुधारणा करायला सुरू केल्या आणि यामध्ये अडचण अशी झाली की सरकारचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला. सरकारचा खर्च एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की सरकारची कमाई त्या प्रमाणात वाढली नाही. सरकारी कंपन्यांचं दिवाळखोरी पण वाढलं, सरकारी कंपन्या लॉसमध्ये जाण्यासाठी सुरू झाल्या, सरकारी कंपन्या बंद पडायला सुरू झाल्या आणि खाजगी कंपन्या आल्यामुळे सरकारी कंपन्या एक प्रकारचं सरकारवर बर्डन बनल्या, सरकारच्या अर्थसंकल्पावर बर्डन बनल्या आणि या सगळ्या कंपन्यांचा बोज सहन करणं सरकारला शक्य नव्हतं. आणि मग सरकारची कमाई कमी, मग एका बाजूला कमाई कमी, दुसऱ्या बाजूला वारेमाप वाढणारा खर्च, यामुळे काय झालं, सरकारची तूट वाढायला सुरू झाली. खास करून सरकारची अर्थसंकल्पे तूट वाढायला सुरू झाली. मग तूट वाढली की उपाय काय, पैसे छापा. पण जर पैसे छापले तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं 2 महत्त्वाचे नुकसान होतात. कधीही नवीन पैसे प्रिंट करणं, नवीन पैसे छापणं हे RBIला परवडणारं नसतं किंवा शक्यतोवर ज्या देशाची केंद्रीय बँक हुशार असते ती नवीन पैसे छापण्याकडे तिचा कधीही कल नसतो. नवीन पैसे छापले तर त्या इकॉनॉमीला सगळ्यात मोठ्या 2 नुकसानांना सामोरं जावं लागतं. पहिलं नुकसान आहे महागाई वाढते आणि दुसरं महत्त्वाचं नुकसान आहे ते म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या चलनाचं, तुमच्या रुपयाचं मूल्य कमी होतं. यामुळे पैसे छापण्याकडे कल नव्हता. मग पैसे घ्यायचे कुणाकडनं, तर सरकारला सोपा मार्ग सापडला RBIकडे जायचं. RBIकडे जायचं. RBI ते चिवताय दारुगडसारखं, RBI मला पैशांची गरज आहे, तू काहीतरी कर. मग RBIनं काय करायचं, मार्केटमध्ये ट्रेजरी बिल इश्यू करायची. ट्रेजरी बिल मॅच्युरिटी पिरियड किती, 14 दिवस, 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवस. RBIने ट्रेजरी बिल मार्केटमध्ये द्यायचे, मार्केटमधल्या सगळ्या लोकांचा पैसा घ्यायचा, हा पैसा सरकारला द्यायचा, सरकारनं परत RBIकडे जायचं. तुम्ही स्वतः विचार करा ना. मी एक सोपं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. तुम्ही ज्या सगळ्या लोकांनी कॉलेजमध्ये अनुभव केलं असेल, मला माहीत नाही तुम्हाला किती पॉकेट मनी यायची. मी कॉलेजला शिकत असताना मला पॉकेट मनी 3-3.5 हजार रुपये यायची. त्या 3.5 रुपयामध्ये सगळं भागवाभागी नाही. घरची परिस्थिती खूप कठीण होती, मी खूप संघर्षात जगलोय, फाटकी चप्पल होती, चड्डीवर 2 ठिगळं होते, असला काय प्रकार नव्हता. फक्त काय होतं की मध्यमवर्गीय घर, आणि मध्यमवर्गीय घरामध्ये तुम्हाला माहिती आहे की पैसे असो किंवा नसो काटकसर करायची सवय लावतात, तो प्रकार होता. मग 3,000 रुपयामध्ये भागवता काय व्हायचं, महिन्याच्या शेवटी माझ्यावर 200-300 रुपयांचं कर्ज असायचं. आलं लक्षात. म्हणजे जेव्हा तुम्हाला महिन्याला समजा 3,000 रुपये पॉकेट मनी येतात, त्यावेळी तुमच्याकडं महिन्याच्या शेवटी काय असतं, एक 200-300 रुपयांचं कर्ज असतं. समोस्यासाठी लागलेले पैसे असतील, पॅटीस खाण्यासाठी लागलेले पैसे असतील. त्यावेळेस आमच्या शहरात ज्या सगळ्या थिएटर होत्या त्या थिएटरचं तिकीट होतं 30 रुपये 25 रुपये, बाल्कनी 30 रुपये, रेग्युलर खाली 25 रुपये. तर जो काय मेन खर्च व्हायचा तो थिएटरवरती व्हायचा. पिक्चरला जायचं, सलग ओळीनं 3 पिक्चर बघायचे, पिक्चर बघून यायचं, हे समाधान. तर इथं काय झालं, मग इथं गोष्ट काय झाली, मला 3,000 रुपये पॉकेट मनी येत असताना माझ्यावर कर्ज असायचं 200-300 रुपये. आता सेम माझा एक मित्र होता ज्याला घरून पॉकेट मनी यायची 10,000 रुपये, श्रीमंत होता चांगला. तर ज्याला 10,000 रुपये यायचे ना, तर त्याच्यावर कर्ज होतं 5,000 रुपये. सोबत राहायचो, सगळ्या गोष्टी सोबत करायचो. पण तुम्ही इमॅजिन करा की कर्जाचं प्रमाण, जेव्हा माझ्याकडे 3,000 रुपये असतात त्यावेळेस मी खर्च करताना काळजी घेतो
जेव्हा माझ्याकडे 10,000 रुपये असतात त्यावेळेस मी खर्च करताना रेकलेस असतो, निष्काळजी असतो, मी विचार न करता खर्च करतो आणि 3,000 रुपये पॉकेट मनी येत असताना माझ्यावर कर्ज 300 रुपये असतं, 10,000 रुपये पॉकेट मनी येत असताना माझ्यावरती कर्ज 5,000 रुपये असतं आणि मला हे माहिती की ज्यांना महिन्याला 15,000 रुपये पॉकेट मनी येत असेल त्यांच्यावर 15,000 रुपये 100% कर्ज असतं. का? जेवढा जास्त पैसा तेवढा तुमचा रेकलेस एक्सपेंडिचर असतं, आवाजवी एक्सपेंडिचर असतं, कोणताही विचार न करता खर्च असतो. सेम सरकारनं उठायचं, RBIच्या दारात बसायचं, म्हणजे सकाळी 6 वाजता RBI गव्हर्नरकडे जायचं आणि म्हणायचं साहेब द्या आता थोडेफार पैसे, काही ना काहीतरी करून आम्हाला पैसे द्या. RBIनं पैसे गोळा करायचे, द्यायचे आणि सरकारनं न मन विचारता खर्च करायचा. यामुळं काय झालं, पहिला महत्त्वाचा मुद्दा, सरकारला ट्रेजरी बिल मार्फत सहज पैसा मिळायला सुरू झाला. सहज पैसा मिळाला की 2-3 नुकसान होतात. पहिलं नुकसान होतं, तुमचा नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर वाढतो, म्हणजे तुमचा अनुत्पादक खर्च वाढतो. दुसरं, मार्केटमधील पैशांची क्वांटिटी वाढते, महागाई वाढते, तुमच्या चलनाचं मूल्य कमी होतं. तिसरी सगळ्यात महत्त्वाची बाब, हा खर्च वाढला की ऑटोमॅटिकली सगळ्यात पहिलं नुकसान काय होतं, तर नुकसान हे होतं की तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मॅनेज करताना नाकी नऊ येतात आणि तुम्ही पैसे मॅनेज करू शकत नाही. आलं लक्षात? तर या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, सरकारचा खर्च वाढायला लागला आणि सरकारवरती कर्जाचा बोजासुद्धा वाढायला लागला. मग मला सांगा, सरकारवर जर कर्जाचा बोजा वाढला तर सरकारला जे नवीन कर्ज घ्यावं लागेल ते कर्ज स्वस्त असेल का महाग असेल? महाग असेल. बघा ना, एखाद्या व्यक्तीच्या नावावर काहीही कर्ज नाही तर अशा वेळी बँक त्याला कर्ज त्यांना काय करेल, थोडं स्वस्तात कर्ज देईल. का? कारण त्यांना असं वाटतं की हा व्यक्तीच्या फायनान्शियल प्रॅक्टिसेस चांगल्या आहेत, फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं आहे, तर आपण याला काय करूया, चांगलं कर्ज देऊया. पण जर एखाद्या व्यक्तीकडे ऑलरेडी कर्जाचा मोठा डोंगर आहे तर बँकेला काय वाटतं की हा कर्ज परत करेल की नाही याची गॅरंटी नाही, आपण याला कर्ज देण्यासाठी काय करूया, डिस्करेज करूया, चला दणकून आपण व्याज वाढवूया. सेम सरकार जर खूप जास्त कर्जामध्ये असेल तर अल्टिमेटली काय होतं, सरकारला मिळणारं कर्ज महाग मिळतं आणि सरकारला कर्ज महाग मिळालं की सरकारचे जे सर्व्हिस चार्ज असतात ते महाग होतात आणि सरकार आणखीन कर्जाच्या गोत्यात जातं. यामुळं सरकारचा नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर कमी करण्यासाठी आणि सरकारला सहज मिळणारा पैशाचा स्रोत कमी करण्यासाठी 1997ला आपण काय केलं, अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना वापरणं बंद केलं. किंवा सोप्या भाषेमध्ये सरकारला ट्रेजरी बिलच्या मार्फत जे सहज पैसे उपलब्ध व्हायचे, हे सहज उपलब्ध होणारे पैशांचा सोर्स आपण काय केला की जेणेकरून त्यांना सहज पैसे मिळणार नाही आपण थांबवलं आणि अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना आपण बंद केली. पण शेवटी सरकार आपलंच आहे. मला सांगा, आपण सरकारला देणारा पैशाचा सोर्स थांबवला तर मग सरकारनं कल्याणकारी योजना राबवायच्या कुठून? तर यामुळं सरकारला आपण ट्रेजरी बिल्स मार्फत कर्ज मिळण्याची प्रक्रिया आपण बंद केली असली तरी सरकारची तात्पुरती पैशांची गरज, टेम्पररी मिसमॅच ऑफ फायनान्सेस भागविण्यासाठी 1996ला आपण WMA हा प्रकार सुरू केला. WMA म्हणजे काय, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस हा प्रकार सुरू केला. 97ला अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना बंद केली. मात्र सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविण्यासाठी, पैशांचा टेम्पररी मिसमॅच थांबविण्यासाठी आपण 1996लाच काय केलं होतं, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस ही संकल्पना सुरू केली होती. 1996ला आपण वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस ही संकल्पना सुरू केली होती. आलं लक्षात? सोपं आहे. अर्थसंकल्पीय तूट कळली. सोपी डेफिनेशन आहे, एकूण अर्थसंकल्पीय खर्च वजा एकूण अर्थसंकल्पीय कमाई. इथं जे मी बोललोय ते लिहून दिलंय, फक्त एकदा वाचून घ्या. पहा, अर्थसंकल्पीय तूट म्हणजे बजेटरी डेफिसिट. इथं दिलाय का शब्द? हां, हे इंग्लिशमधला शब्द लक्षात ठेवा. याला आपण बजेटरी डेफिसिट हा शब्द वापरतो. याला आपण काय शब्द वापरतो? बजेटरी डेफिसिट हा शब्द वापरतो. तर काय आहे इथं पहा, अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी सरकार RBIच्या मार्फत पुन्हा पुन्हा ट्रेजरी बिल इश्यू करत असे, पण यामुळे सरकारला पैशांचा सोपा मार्ग उपलब्ध झाला, म्हणजे सहज पैसा मिळायला सुरू झाला. व सहज पैसा मिळाला की ऑटोमॅटिकली सरकारचा अनुत्पादक खर्च, नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर वाढला व सोबतच मार्केटमधील पुन्हा पुन्हा ट्रेजरी बिल इश्यू केल्यामुळं ट्रेजरी बिलचं प्रमाण वाढून त्याची किंमत कमी व्हायला सुरू झाली. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम नष्ट करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना 1997ला बंद केली. एकदा वाचून घ्या, परत एकदा मी थोडा ब्रेक देतो, लक्षात घ्या. हे परत एकदा वाचून घ्या किंवा तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. सगळे मी डायमेन्शन सांगितलेत, हे महत्त्वाचं आहे. पॉज करा, हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या, हे वाचून काढा. या एका कारणामुळे आपण काय केलं, अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना बंद केली. बरोबर आहे.
मात्र त्याचबरोबर सरकार आहे, कल्याणकारी योजना करायच्यात, आपली डेव्हलपिंग कंट्री आहे, खाजगी क्षेत्र नाही आहे, सिव्हिल सोसायटी एवढी जास्त डेव्हलप झालेली नाही आहे आणि या सगळ्या कारणांमुळं सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविण्यासाठी आपण काय केलं होतं, 1996ला 1996लाच वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस ही नावाची फॅसिलिटी आपण सरकारला उपलब्ध करून दिली होती. या वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस म्हणजेच काय, इथून पुढे आपण याला WMA म्हणणार आहोत. या वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस या फॅसिलिटीच्या अंतर्गत सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविली जात असे. या वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस फॅसिलिटीच्या अंतर्गत सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविली जात असे. क्लिअर हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थसंकल्पीय तूट हा तिथलचा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. चालेल, आता सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे राजकोषीय तूट. राजकोषीय तूट कळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला इकॉनॉमिक्सचा चार्ट खूप चांगला माहीत असणं अपेक्षित आहे. राजकोषीय तूट ही संकल्पना संपली की त्यानंतर आपण हे लेक्चर थांबवणार आहोत, कारण ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे, ही तुम्हाला प्रत्येकाला माहीत असायला हवी. पहा, राजकोषीय तूट काय डेफिनेशन आहे, काय डेफिनेशन आहे, याची डेफिनेशन आहे सरकारची कर्जाची गरज, म्हणजे बॉरोइंग रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्नमेंट. काय आहे, बॉरोइंग रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्नमेंट. मी याला तुम्हाला समजावून सांगतो. त्याच्या अगोदर राजकोषीय तुटीची फॉर्म्युला किंवा डेफिनेशन काय आहे पहा. राजकोषीय तुटीचा फॉर्म्युला आहे एकूण खर्च वजा ब्रॅकेटमध्ये एकूण महसुली कमाई प्लस कर्ज न बनविणारी एकूण भांडवली कमाई. मला माहिती आहे एवढं वाचल्यानंतर काही कळणार नाही, ही फॅक्ट आहे. का, कारण आपण त्याच्या आतमध्ये जात नाही, तर आपले जस्ट लेक्चर सुरू होऊन काही दिवस झालेत. पण मला माहिती आहे एकदा तुम्हाला हे कळायला सुरू झालं की माझी शिकवण्याची सुद्धा गरज पडणार नाही, एवढं इकॉनॉमिक्स सोपं आहे. आणखीन एक गोष्ट, राजकोषीय तुटीलाच आपण वित्तीय तूट सुद्धा म्हणतो. हा शब्द लक्षात ठेवा, बऱ्याचदा पुस्तकामध्ये वित्तीय तूट हा शब्द वापरला जातो. राजकोषीय तूट इंग्लिशमध्ये आपण याला फिस्कल डेफिसिट असं म्हणतो, तर या फिस्कल डेफिसिटलाच आपण काय म्हणतो, वित्तीय तूट हा शब्द सुद्धा वापरतो. चला आपण काय करूया, हा जो फॉर्म्युला आहे आपण हा समजून घेऊया. त्याच्या अगोदर काय करा, राजकोषीय तुटीचा फॉर्म्युला एकदम व्यवस्थित पहा. काय फॉर्म्युला आहे, एकूण खर्च वजा एकूण महसुली कमाई प्लस कर्ज न बनविणारी एकूण भांडवली कमाई. मी काय करतो, मागच्या पेजवर हा फॉर्म्युला सुद्धा लिहितो, आपण समजून घेऊ. पहा, सगळ्यात अगोदर आपण काय पाहूया, आपण हे पाहूया की आपला हा जो अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्पामध्ये दोन कॉम्पोनेंट आहेत, बरोबर आहे. काय दोन कॉम्पोनेंट आहेत, एक आहे कमाई आणि दुसरा कॉम्पोनेंट काय आहे, खर्च. दुसरा कॉम्पोनेंट काय आहे, खर्च. आता कमाई दोन प्रकारची, कोणत्या दोन कमाई आहे, एक आहे महसुली कमाई, बरोबर आहे, दुसरी आहे भांडवली कमाई. दुसरी आहे भांडवली कमाई. आलं लक्षात, एवढं कळलं. खर्च दोन प्रकारचा आहे. आता फॉर्म्युला काय आहे पहा, फॉर्म्युला काय आहे, राजकोषीय तुटीचा एकूण खर्च वजा ब्रॅकेटमध्ये एकूण महसुली कमाई प्लस कर्ज न बनविणारी भांडवली कमाई. फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आता एकदा काय करा, 2 मिनिटं याच्यासाठी वेळ द्या. मी हे अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर मांडले, ज्यात काय आहे, आपली कमाई, त्यानंतर खर्च. कमाई दोन प्रकारची, महसुली कमाई, दुसरी आहे भांडवली कमाई. खर्च दोन प्रकारचा, महसुली कमाई महसुली खर्च, दुसरा आहे भांडवली खर्च. इथं आहे महसुली खर्च, इथं आहे भांडवली खर्च, बरोबर आहे. हे दोन डिफरन्सेस आहेत. आता आपण समजून घ्या. पहा, आता काय आहे, हा जो एकूण खर्च आहे राजकोषीय तूट काढताना, तर इथं आपण काय करणार, हा पूर्णच्या पूर्ण कॉम्पोनेंट घेणार, एकूण खर्च घेणार, सर्वच्या सर्व कॉम्पोनेंट आपण घेणार, बरोबर आहे, मायनस एकूण महसुली कमाई, म्हणजे आपण ही सर्वच्या सर्व महसुली कमाई हा सुद्धा कॉम्पोनेंट आपण घेणार, एकूण महसुली कमाई हा सुद्धा कॉम्पोनेंट आपण घेणार, प्लस कर्ज न बनविणारी भांडवली कमाई, कर्ज न बनविणारी भांडवली कमाई. आता भांडवली कमाईमधले असे कॉम्पोनेंट घ्यायचेत की जे कॉम्पोनेंट घेतल्यामुळे तुमच्यावर कर्ज होत नाही. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, भांडवली कमाईमध्ये 4 महत्त्वाचे कॉम्पोनेंट आहेत. कोणते कोणते, सगळ्यात पहिला कॉम्पोनेंट होता तो म्हणजे
कर्ज वसुली. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला दिलेलं कर्ज तुम्ही वसूल केलं तर ते वसूल केलेलं कर्ज म्हणजे तुमच्यावर झालेलं कर्ज आहे का? नाही, ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत. तुम्ही फक्त काय केले, ज्या व्यक्तीला कर्ज म्हणून दिले होते त्या व्यक्तीकडनं ते पैसे तुम्ही वसूल केले. सो मला सांगा, तुम्ही यामध्ये हे पैसे जर घेतले तर तुमच्यावरती कर्ज होतं का? नाही होतं. दुसरा आहे निर्गुंतवणूक. ज्याला आपण काय म्हणतो डिसइन्व्हेस्टमेंट. समजा एखादी कंपनी आहे, या कंपनीचे माझ्याकडे 100 शेअर्स आहेत. शेअर म्हणजे कशा साधन आहे, मी शिकवलंय, मालकीचं साधन आहे. मी ते 100 शेअर्स विकून टाकले. मला सांगा, माझे शेअर्स आहेत मी विकून टाकले तर माझे शेअर्स विकल्यामुळं माझ्यावर कर्ज होणार आहे का? नाही, बरोबर आहे, कारण मी माझे शेअर्स विकले. हा माझा पेन आहे, हा पेन मी तुम्हाला दिला तर तुम्हाला पेन दिल्यामुळं माझ्यावर कर्ज होणार आहे का? नाही. तिसरं काय आहे? तिसरं आहे मालमत्ता विक्री. सरकारनं स्वतःची एखादी मालमत्ता विक्री केली, मालमत्ता विक्री, तर मला सांगा, यामुळं सरकारवर कोणत्याही प्रकारे कर्ज होणार आहे का? नाही होणार आहे. मालमत्ता विकल्यामुळं सुद्धा कर्ज होणार नाहीये. आणि चौथं काय आहे, इथं वरती लिहितो. चौथं आहे नवीन कर्ज उभारणी. भांडवली कमाईमध्ये हे 4 कॉम्पोनेंट आहेत. मला सांगा, जर समजा तुम्ही नवीन कर्ज उभारलं तर हे नवीन कर्ज उभारल्यामुळं तुमच्यावर कर्ज होतं का? येस, नवीन कर्ज उभारणी केल्यामुळे तुमच्यावर 100% कर्ज होतं. आता आपण काय करूया, याला समजा गणितात मांडूया. समजा तुमचा एकूण खर्च आहे 1000 रुपये. समजा सरकारचा एकूण खर्च आहे 1000 रुपये. आता सरकारला यावर्षी महसुली कमाई म्हणजे टॅक्सेसमधनं आणि टॅक्सेस सोडून इतर घटकांमधनं मिळणारी एकूण महसुली कमाई किती आहे? समजा ही महसुली कमाई झाली लेटेस्ट 400 रुपये. सरकारला 400 रुपये मिळाले. सरकारनं बांगलादेशला कर्ज दिलं होतं, ते कर्ज वसूल केलं. ते कर्ज आहे समजा 50 रुपयांचं. सरकारनं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विकून टाकली, रेल्वे विकून टाकली, 50-50 कंपन्या सरकारनं विकून टाकल्या. का सरकार विकते देव जाणो. जर कधी वेळ मिळाला तर मी तुम्हाला सुचवेल, काही महत्त्वाच्या वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट्स नक्की पहा. त्यापैकी एक महत्त्वाची वेबसाईट आहे न्यूज लॉन्ड्री. हां, त्यामध्ये सरकारवर केलेली टीका सोडून द्या, कारण आपल्यासाठी ती महत्त्वाची नाहीये. पण महत्त्वाचं काय आहे की त्यामागची कारण मीमांसा आपल्याला करता यायला हवी. जोपर्यंत तुम्ही न्यूज चॅनलला निष्पक्ष पद्धतीनं बघत नाहीत तोपर्यंत तुम्ही चांगले नागरिक होऊ शकत नाही. चालेल, ठीक आहे. समजा सरकारनं कंपन्या विकल्या आणि या कंपन्या विकून सरकारला कमाई झाली 100 रुपयांची. आणि सरकारनं समजा बालेवाडी स्टेडियम विकलं आणि बालेवाडी स्टेडियम विकून सरकारला किती कमाई झाली? समजा इथं पण झाली 100 रुपये. बरोबर आहे. आपण नवीन कर्ज उभारणी त्यात घेतो का? नाही. या ज्या खालच्या 3 गोष्टी आहेत, कर्ज वसुली, निर्गुंतवणूक किंवा मालमत्ता विक्री, या 3 घटकांमुळे तुमच्यावर कर्ज बनतं का? नाही बनत. या 3 गोष्टींमुळे तुमच्यावर कर्ज बनत नाही. आलं लक्षात? या 3 गोष्टींमुळे तुमच्यावर बिलकुल कर्ज बनत नाही, हे बेसिक लक्षात ठेवा. पण जर तुम्ही नवीन कर्ज उभारणी केली तर मात्र तुमच्यावर कर्ज बनतं. आता आपण काय करूया, या सगळ्या गोष्टींना आपण राजकोषीय तुटीच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. चला, काय फॉर्म्युला आहे? एकूण खर्च किती आहे? 1000 मायनस एकूण महसुली कमाई. एकूण महसुली कमाई किती आहे? 400 प्लस कर्ज न बनविणारी भांडवली कमाई. म्हणजे या सगळ्या कॉम्पोनेंट मधली भांडवली कमाईमध्ये 4 मेन कॉम्पोनेंट येतात. या 4 कॉम्पोनेंट मधली फक्त अशी कमाई घ्यायची ज्या कमाईमुळे तुमच्यावर कर्ज बनत नाही. मग मला सांगा, इथं काय काय येईल? कर्ज वसुली. कर्ज वसुलीमुळे तुमच्यावर कर्ज होतं का? नाही. मग तो कॉम्पोनेंट इथे येईल 50 रुपये प्लस निर्गुंतवणूक केली, तुमच्यावर कर्ज होतं का? नाही. प्लस 100 रुपये. मालमत्ता विकली, तुमच्यावर कर्ज होतं का? नाही. प्लस 100 रुपये. बरोबर आहे. 1000 मायनस किती झाले? 400, 500, 650 किती झाली? 650. बरोबर आहे. म्हणजे मला सांगा किती रुपये तूट राहिली? तुम्हाला किती रुपये कमी पडतायत? तुम्हाला 350 रुपये कमी पडतायत. आलं लक्षात? तुमचा खर्च आहे 1000 रुपयांचा
आणि तुमचा कमाई आहे 650. या कमाईमध्ये मी काय काउंट केलं नाही, तुम्ही जे नवीन कर्ज घेतलं ते मी काउंट केलं नाही. सो तुमचा खर्च 1000 रुपये आहे आणि तुमची कमाई 650 रुपये आहे. यामुळे तुम्हाला सध्या किती रुपये कमी पडतायत, तुम्हाला सध्या 350 रुपये कमी पडतायत. म्हणजे 350 रुपये कुठून आणायचे, ते 350 रुपये तुम्ही कुठून आणणार आहेत, नवीन कर्ज उभारणी करणार आहात. जे तुम्हाला 350 रुपये कमी पडले ना, जी तुमची राजकोषीय तूट आहे, जी तुमची वित्तीय तूट आहे, ही वित्तीय तूट तुम्ही कुठून भरून काढणार आहात, ही वित्तीय तूट तुम्ही नवीन कर्ज उभारणी करून भरून काढणार आहात. म्हणून मगाशी मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली, राजकोषीय तूट किंवा वित्तीय तूट म्हणजे काय, सरकारची कर्जाची गरज किंवा बॉरोइंग रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्नमेंट. सरकारला स्वतःचा हा खर्च भागविण्यासाठी आलेला हा सगळा महसूल संपल्यानंतर जे पैसे कर्ज म्हणून घ्यावे लागतात, ते कर्ज म्हणून घ्यावे लागणारे पैसे म्हणजे सरकारची राजकोषीय तूट किंवा सरकारची फायनान्शियल डेफिसिट. आलं लक्षात? हा सगळ्यात सिंपल कन्सेप्ट आहे जो तुम्ही लक्षात ठेवा. क्लिअर? सो इट इज फिस्कल डेफिसिट. चालेल, हा चार्ट एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा, 2दा-3दा पहा. आता आपण येऊया, पहा. राजकोषीय तूट, वित्तीय तूट, सरकारची कर्जाची गरज म्हणजे सरकारचा एकूण खर्च भागविण्यासाठी अवेलेबल रिसोर्सेस जेव्हा पुरत नाहीत तेव्हा जे काही पैसे उरतात, त्या उरलेले पैसे सरकार ज्या पद्धतीने मॅनेज करतं त्याला आपण सरकारची राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट हा शब्द वापरतो. सरकारची कर्जाची गरज, बॉरोइंग रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्नमेंट, एकूण खर्च वजा एकूण महसुली कमाई प्लस कर्ज न बनविणारी भांडवली कमाई, याला आपण फिस्कल डेफिसिट असं म्हणतो. तर इथून पुढे हमेशा लक्षात ठेवा, मी खूपदा राज्यसेवेचे मॉक इंटरव्ह्यू घेत असताना जेव्हा इंटरव्ह्यू 2-2, 3-3 इंटरव्ह्यू दिलेल्या विद्यार्थ्यांना विचारतो की बाबा राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट 2-3 शब्दात सांगू शकशील का, तर 95% लोकांना फिस्कल डेफिसिट माहीत नसतं. ही आपल्या MPSCच्या MCQच्या परीक्षांची शोकांतिका आहे. म्हणून लक्षात ठेवा, विनाकारण PhD करत बसण्या भानगडीत पडू नका. कुणीही पास होतं, जी लोक पाठांतर करतात ती पास होतात. म्हणून थोडं स्पेसिफिक राहा, काय हवंय, कसं हवंय, परीक्षेची काय रिक्वायरमेंट आहे हे समजून घ्या आणि त्या रिक्वायरमेंटला जस्टिस देऊन हळूहळू बारक्या गोष्टी पाठ करायला सुरू करा. तुम्ही खूप लवकर आणि खूप सहज पद्धतीनं पास व्हाल. चालेल? राहील लक्षात? 3 शब्दात तुम्ही कसं सांगणार आहेत राजकोषीय तूट, सरकारची कर्जाची गरज, बॉरोइंग रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे फिस्कल डेफिसिट. चालेल? तर महत्त्वाची गोष्ट, सरकार हे कल्याणकारी राज्य असल्यामुळं सरकारला जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात व यामुळे सरकारची राजकोषीय तूट वाढत जाते. म्हणजे सरकारला जास्त कर्ज घ्यावं लागतं आणि यामुळे सरकारची फिस्कल डेफिसिट किंवा राजकोषीय तूट वाढत जातं. यामुळे लक्षात ठेवा, एक प्रश्न आला होता UPSC प्रिलिम्समध्ये. तो प्रश्न होता, राजकोषीय तूट असणं चांगलं आहे का वाईट आहे? तर इथे लक्षात ठेवा, राजकोषीय तूट असणं हे चांगलं आहे, एका मर्यादेपर्यंत चांगलं आहे का? वाक्य लक्षात ठेवा, एका मर्यादेपर्यंत राजकोषीय तूट ही विकासात्मक असते, जी चांगली असते. परत एकदा सांगतो, एका मर्यादेपर्यंत राजकोषीय तूट ही विकासात्मक असते, चांगली असते. एका मर्यादेच्या नंतर मात्र राजकोषीय तूट चांगली नसते. राजकोषीय तूट वाढणे एका मर्यादेपर्यंत वाढणे चांगले असते, कारण हा विकासात्मक खर्च असतो. काय असतो? हा डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर असतो. मात्र एका मर्यादेपेक्षा जास्त जर तुम्ही खर्च वाढवला तर सरळ नुकसान काय होतं? 2 नुकसान होतात. तुमच्या मार्केटमधील महागाई वाढते आणि तुमच्या चलनाचं अवमूल्यन होतं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, खाजगी क्षेत्राची स्पर्धात्मकता कमी होते. लक्षात ठेवा, सरकारची तूट वाढली, सरकारचा डेफिसिट वाढला की 3 सगळ्यात महत्त्वाचे नुकसान होतात. सरकारची तूट वाढणं म्हणजे सरकारचा खर्च वाढणं, म्हणजे सरकारचं जास्त कर्ज घेणं वाढणं. 3 महत्त्वाचे नुकसान होतात. पहिलं महत्त्वाचं नुकसान, महागाई वाढते. दुसरं महत्त्वाचं नुकसान, तुमच्या चलनाचं अवमूल्यन होतं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं नुकसान, खाजगी क्षेत्राची स्पर्धात्मकता कमी होते. या 3 कारणांमुळं डेफिसिट वाढता कामा नये असं सगळ्यांचं म्हणणं असतं. राहील लक्षात? सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. राजकोषीय तूट कळली, सरकारची कर्जाची गरज, बॉरोइंग रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्नमेंट, याला आपण राजकोषीय तूट असं म्हणतो. चालेल? त्यानंतर पुढची महत्त्वाची सोपी कन्सेप्ट आहे प्राथमिक तूट. प्राथमिक तूट ही सिंपल कन्सेप्ट आहे, सोप्यात सोपा डेफिनेशन आहे. याला खूप जास्त डोकं लावायचं नाही. फक्त काय लक्षात ठेवायचं, प्राथमिक तुटीची सिंपल डेफिनेशन आहे फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट, राजकोषीय तूट मायनस व्याज.
इथं फक्त एक शब्द लक्षात ठेवा, प्राथमिक तूट काय दाखवते तर सरकारने खर्चाच्या बाबतीत ज्या सगळ्या सुधारणा केलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व सुधारणा हे दाखवते, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, प्राथमिक तूट ही सरकारने खर्चाच्या बाबतीत केलेल्या सुधारणा दर्शविते. परत एकदा सांगतो, प्राथमिक तूट ही सरकारने खर्चाच्या बाबतीत केलेल्या ज्या सर्व सुधारणा आहेत त्या सर्व सुधारणा दर्शविते, हे लक्षात ठेवा. चालेल, आपण काय काय पाहिलं. पहिला आपण 5 महत्त्वाचे कन्सेप्ट शिकले. जस्ट 2 मिनिटात आपण रिवाइज करूया. पहिला कन्सेप्ट आपण शिकला तो म्हणजे ट्रेजरी बिल, आठवतं. दुसरा आपण पाहितलं ते होतं बजेटरी डेफिसिट, अर्थसंकल्पीय तूट. तिसरा आपण पाहितलं रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली तूट, बरोबर आहे. चौथा आपण पाहितलं फिस्कल डेफिसिट, आधीमध्ये छोटे कन्सेप्ट आपण पाहितले. पुढचा आपण पाहितलं फिस्कल डेफिसिट आणि पाचवं शेवटचं आपण पाहितलं प्रायमरी डेफिसिट म्हणजे प्राथमिक तूट. अपेक्षा आहे तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट कळले असतील. इथं फॅक्च्युअल गोष्टी मी यामुळे सांगत नाही की फॅक्च्युअल गोष्टी हा बोरिंग पार्ट असतो. इथं तुम्हाला ब्रेन टीजरच्या माध्यमातून ज्या सगळ्या फॅक्च्युअल बीट्स आहेत या सगळ्या तुम्हाला यूट्यूब चॅनलला ओपनमध्ये अवेलेबल असतील. इकॉनॉमिक्सच्या असतील, सगळ्या विषयांच्या असतील, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. फक्त इथं कन्सेप्ट कसे क्लिअर होतील हा आपला सगळ्यात मेन उद्देश असणार आहे. चालेल, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.